त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहे. An electron in potentiometer wire experience a force 2.4 into 10 raised to minus 90 Newton. The length of potentiometer wire is 6 meter. The EMF of the battery connected across the wire is. तर आपल्याला EMF या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक चार्ज इज इक्वल टू 1.6 इंटू 10 raised to minus 19 कुलम. तर एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे पोटेन्शियोमीटर वायर एक्सपेरिमेंटमध्ये, त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो 2.4 इंटू 10 raised to minus 19 न्यूटन इतकं. ओके, तर त्या पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ पण दिली 6 मीटर आणि EMF आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके, तर हा क्वेश्चन 2014ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 6 व्होल्ट, बी ऑप्शन आहे 9 व्होल्ट, सी ऑप्शन आहे 12 व्होल्ट आणि डी ऑप्शन आहे 15 व्होल्ट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे पोटेन्शियोमीटर वायर एक्सपेरिमेंटमध्ये, ज्याच्यावरती फोर्स एक्सपिरियन्स होतो आहे 2.4 इंटू 10 raised to minus 19 न्यूटन इतका. ओके, तर आपल्याला सर्वात पहिले काय गिवन दिलेलं आहे? फोर्स दिलेला आहे आणि हा फोर्स आहे 2.4 इंटू 10 raised to minus 19 न्यूटन एवढा फोर्स एक्सपिरियन्स होतो. कशावरती? इलेक्ट्रॉनवरती. आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जर घेतला तर त्याची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10 raised to minus 19 कुलम. तसं दिलेलं पण आहे तुम्हाला. आणि त्या पोटेन्शियोमीटर वायरची जी लेंथ आहे तर ती किती तर टोटल 6 मीटर इतकी दिलेली आहे. तर आपल्याला विचारलं आहे की EMF किती कनेक्ट केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके, तर या केसमध्ये जर बघितलं तर EMF आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण एक काम करू शकतो, EMF म्हटलं तर L पण आहे आपल्याकडे. पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण काय करू शकतो तर यूज करू शकतो. ओके, मग सर्वात पहिले तर एक काम करू, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला यूज करू. आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला जर घेतला तर तो फोर्स पर युनिट का असतो? चार्ज. आणि चार्ज कोणता दिलेला आहे? इलेक्ट्रॉन, बरोबर ना. आणि ई जर घेतला तर ईचा फॉर्म्युला असतो dV/dx. मग मी या ठिकाणी V आपण काय करतो? L घेतो आणि हा Vच आपल्याला या ठिकाणी काय करायचा? फाइंड करायचा F/E. ओके, मग आपल्याला किती पोटेन्शियल असणार ते फाइंड करायचं. मग V इज इक्वल टू आपल्याला भेटेल F इंटू L डिवायडेड बाय काय आला E. बस आता याच्यात व्हॅल्यू पुट करायचं, मग आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. मग V इज इक्वल टू Fची व्हॅल्यू किती आहे? तर Fची व्हॅल्यू आहे 2.4 इंटू 10 raised to minus 19. लेंथ जर घेतली तर लेंथ किती आहे? 6 मीटरची आणि त्याला डिवाइड करायचं चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. किती चार्ज ऑन इलेक्ट्रॉन? 1.6 इंटू 10 raised to minus 19 इतकं दिलेलं आहे. ओके, 10 raised to minus 19 का आला? कॅन्सर. ओके, मग V इज इक्वल टू बघा इथं पॉईंट आहे, इथं पण एक पॉईंट आहे. पॉईंट काय करू शकता तुम्ही? कॅन्सर. मग राहिला 24 इंटू 6 डिवाइड काय आला? 16. आता 16 आणि 24 कोणत्या टेबलमध्ये? 8च्या टेबलमध्ये भेटेल. ओके, 8 1 जा 1, 8 2 जा 16 आणि 8 3 जा. ओके, 2 1 जा 1, 2 3 जा किती झाला? 6 झाला. मग V जर घेतला तर V राहिला फक्त 3 इंटू किती? 3 आणि 3 3 जा किती भेटला आपल्याला? 9. मग त्या ठिकाणी जे पोटेन्शियल असणार ते किती असणार? 9 व्होल्ट इतकं असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी आणि ऑप्शन बी म्हणजेच आपलं किती? 9 व्होल्ट हे त्याचं फायनल आन्सर असेल.